नंदाचा येळकोट 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 अरे आता तोंड कशा पाय पाडलेस हा? आता समद इसरायचं बघ. खंडू खंडू म्हणून सारखं मागे मागे लागत होतास नव देवांच्या. आता भोग आपल्या कर्माची फळ. पण मला काय ठावं खंडू गावडा म्हणजेच देव आहे ती. येळकोट 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 येळकोट. भानुबाई, काळजाचा ठोका चुकला ना ग माझ्या. थट्टा करतेस होय ग माझी. म्हणजे अगं माझ्या हातनं लई मोठी चूक झाली आहे ग. आता मी देवांमोर कशी जाऊ? ते तर तुला जावंच लागल. देव लगीन करणार आहे तुझ्या संग. आजा, हे आजा, काय झालं? अरे आता देव आले आहेत आणि तू कुठं हरवलायस? काय नाही काय नाही. तुमचा वनवास संपून तुम्ही आज मूळ रूपात येणार होता आणि मूळ रूपात आल्यावर तुम्ही पहिल्यांदा मला भेटायला जेजुरीला याल ह्या वेळ्या आशेपायी मी सकाळपासून तुमची गडावर वाट बघत होते, पण तुम्ही आला नाहीत. प्रत्येकाला आशा होती तशीच ती मला देखील होती. तुमची पत्नी म्हणून तुम्ही मला पहिल्यांदा भेटाल आणि मग साऱ्या प्रजेला दर्शन द्याल हेच सगळ्यांच्या मनात होतं. आता प्रत्येक जण माझ्याकडे बघून मनातून हसतो आहे असं मला वाटतं आहे. मला जरी क्षणक्षण तुमची आठवण येत असली तरी तुम्हाला मात्र माझी आठवण नाही. हेच सत्य आहे आणि आज हे मला कळून चुकलं आहे. देवा, तुमची पावलं आमच्या वस्तीला लागली. आमचं समद्यांचं भाग्य उजळलं बघा. तुमची सेवा आम्हाला करायला मिळाली. आम्हाला आणखी काय हवं? आबा, माझ्या वनवासात ह्या वस्तीने मला खूप काही दिलं आहे. अगदी भरभरून दिलं आहे. भल्या मनाची माणसं आहात तुम्ही सारी. रंगा, जी देवा. ये इकडे ये. असू द्या, मी आपला हातच बरा आहे. रंगा, घाबरू नकोस. ये इकडे. रंगा, मी तुला म्हणालो होतो की ह्या वस्तीच्या आसपास तुला सोन्याचा हंडा सापडेल आणि तो तुला सापडला. होय देवा. मग आता पुढे काय करशील? पुढे काय काढणार देवा त्यो? नुसतं घरात बसून राहिलं बघा देवा त्यो आता. ए ग बसतू का आता? रंगा, तुला ठाऊक आहे की ह्या वस्तीवर मी इतर कोणालाही त्या सोन्याच्या हंड्याविषयी काहीही सांगितले नाही.
केवळ तुलाच सांगितले. माहिती आहे का? देवा, आता तुमच्या मनात काय आहे मला कसं ठाव असणार? कारण तुला कष्टाचे मोल कळावे. त्या सोन्याच्या हंड्यासाठी तू रानभर खोदत राहिलास, कष्ट केलेस, आणि म्हणूनच तुला तो सोन्याचा हंडा मिळाला. रंगा, आता ही शिकवण कधीही विसरू नकोस. कष्ट कर. होय देवा, म्यालाही वांगाळ वागलो तुमच्या संग, आजा संग, बानू संग, समजा संग. पण आता मला माझी चूक कळली द्यावा. शुभम भवतु. येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट. बानू, अगं तू काय बोलेनाच. अगं बोल की काहीतरी. काय बोलू म्हणजे मला काही सुचतच नाही. अगं माझं बी तसंच झालं या. इतकी वर्ष खंडू म्हणून म्हाताऱ्या माणसाच्या रूपात देव तुझ्या घरी होत, तरी तू म्हणत होतीस ग का हा म्हातारा काय साधा सुद्धा नाही म्हणून. अरे काय काय बोलले मी या देवासनी, आठवलं तरी कापर भरत्यात बघ. माझ्या बी तोंडाचा पट्टा ना कधी कधी थांबतच नाही. जे झालं ते झालं, आता विचार करून काय उपयोग. देवा मुहूर्त चल. म्या नाही यायची, मला तर लाज वाटते माझीच. अगं म्हातार बाबा समजून मी देवाशी चांगलं नाही वागले. कितीतरी वेळा आवाज चढवून बोलले मी. वय बर, देवांनी कधी तुझ्यावर रागवलेलं मी बघितलं नाही. त्यांचा जीव आहे बघ तुझ्यावर. म्हाळसा, हे पाणी घ्या. नाही लक्ष्मी देवी, मला काही नकोय. म्हाळसा, तुम्ही शांत व्हा. श्री खंडेराय जेजुरीत आले नाही. सर्वांनाच त्याचं दुःख झालं आहे. तुम्हाला काय वेदना होत असतील हे मी जाणते, परंतु तुम्हीच जर अशा खचून गेलात तर राज्यातल्या प्रजेने कोणाकडे आशेनं बघायचं. पण हे सारं माझ्याच वाट्याला काय हवं? माझ्या हातून घडलेल्या अपराधाची मला ही इतकी मोठी शिक्षा मिळणार आहे का, की हे मला कधी दर्शन देणार नाहीत? असा विचारही तुमच्या मनात येऊ देऊ नका, कारण श्री खंडेरायांचं आणि तुमचं जन्मोजन्मांतरीचं अतूट नातं आहे. मला देखील असेच वाटले होते की हे मला कधी अंतर देणार नाहीत. माझी देखील हीच भावना होती. माझं एक मन मला सांगत होतं की मी त्यांच्यावर केलेल्या अन्यायामुळे ते मला कधी दर्शन देणार नाही. पण माझं दुसरं मन मला सांगत होतं की काहीही झालं तरी ते मला भेटायला येतीलच. पण जसा जसा दिवस मावळू लागला तसं तसं माझं मनोधैर्य खचू लागलं. ते मला कधीही भेटणार नाही अशी भावना माझ्या मनात घर करू लागली. आणि शेवटी तेच घडलं ना देवी. अजून मी तरी काय करणार? म्हाळसा, तुमच्यावरचं दायित्व मोठं आहे. मी आणि हे तुमच्या सोबत सदैव आहोतच, परंतु तुम्ही असा धीर सोडू नका. मला चंदनपुरीला जायचे आहे, कारण मी तिथे जाऊन श्री खंडेरायांना जेजुरीत परत घेऊन येणार आहे. देवी, बंधू यांना जेजुरीत आणण्यासाठी चंदनपुरीला गेले होते ना, मग ते देखील अजून परतले नाही. एव्हाना ते परतायला हवे होते ना. जशी तुमची आणि त्यांची भेट झाली नाही तशीच अजून कदाचित ह्यांची आणि श्री खंडेरायांची देखील भेट झाली नसावी. हो,
असे घडले असावे. कारण बंधू आणि यांची जर भेट झाली असती तर बंधू यांना घेऊन जेजुरीला नक्कीच आले असते. म्हाळसा देवींना हे कधीही कळता कामा नये की हे श्री खंडेराय आणि बानूच्या विवाहाला सहाय्य करायला गेले आहेत. येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट नमो चंड मातंड तू खड्गधारी उभा जेजुरीला असे सौख्यकारी सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट देवा अहो मला सहन नाही होत हो. अहो म्या तुम्हासनी देवासनी माझ्या घरात चाकरी करायला लावली. माझ्या हात पाप घडलं देवा. अशामेळ उठ. अशामेळ हे जे काही झालं ते शिवलीलेचाच एक भाग होता. हे का झालं हे मी तुला आत्ता नाही सांगू शकत, परंतु आता मी तुला इतके सांगू शकतो की हे सारं घडणं हे परम नियतीनेच लिहून ठेवलं होतं. पण देवा अरे आम्हाला तुम्हासनी नाही ओळखता आलं बघा. अहो तुम्ही देव जेजुरीचं राज आणि आम्ही तुम्हासनी घरचा चाकर म्हणून राबवलं. शेडासनी रानात न्यायला लावलं, घरचं पाणी भरायला लावलं. मला एक सांगा मी काय करू म्हणजे माझी ही समधी पाप धुतली जातील. अशामेळ ह्या साऱ्यासाठी तुला प्रायश्चित्त घेण्याची काहीच आवश्यकता नाही. मी तुला पुन्हा सांगतो की भविष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी मला या वनवासाला सामोरं जाणं आवश्यक होतं. आजा आता देव म्हणतात नव लग त्याचा विचार करूस. समद चांगलं होणार आहे बघ. खरं आहे देवा. हो देवाची कृपा आहे भाऊ. पण मी कसं विसरू की मी देवाला घरचं काम करायला लावलं. मला तुम्हाला ओळखता नाही आलं ही चूक मी कशी सुधारू. अशामेळ भविष्यात एक दिवस असा येईल की तुला आणि साऱ्यांना कळेल की मला हे सारं का करावं लागलं. आज यांचा वनवास संपला. आज यांना भेटून अनेक वर्षांनी माझी प्रतीक्षा संपणार होती, पण ते आले नाहीत. असे काय झाले असावे? का अजूनही त्यांचा वनवास संपला नसावा? काय घडले असावे नक्की? कोण माझ्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देईल? अशी एकच व्यक्ती आहे जिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या साऱ्या शंकांचं समाधान त्यांनी आजवर केलं आहे. मला नारद मुनींना भेटायलाच हवं. मुनिवर, मला तुम्हाला भेटायचे आहे. आज पहिल्यांदा मी माझ्या शक्तीला स्मरण करून तुम्हाला इथे येण्याचे आवाहन करते आहे. नारायण नारायण. देवी, आपण मला बोलवलं? मुनिवर, मला तुमच्याकडून अत्यंत महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे. नारायण नारायण. मला ती गोष्ट ठाऊक असेल तर मी नक्कीच ती तुम्हाला सांगेन. मुनिवर, तुम्ही त्रिखंडात फिरत असता, त्यामुळे तुमच्या खेरीज मला ती गोष्ट कोणीही सांगू शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच माहीत असेल. नारायण नारायण. विचारा देवी, आपल्याला काय जाणून घ्यायची इच्छा आहे? मुनिवर, मला हे जाणून घ्यायचे आहे, हे खरोखरच यांच्या मूळ रूपात आलेले आहेत की यांचा वनवास अजून संपलेला नाही? मुनिवर, तुमच्या मौनाचा मी काय अर्थ घ्यावा? तुमची उत्सुकता मला कळते आहे देवी. श्री खंडेराय त्यांच्या मूळ रूपात पुन्हा अवतरले आहेत.
मग ते अजून जेजुरीत का नाही आले? कुठे आहेत ते? प्रधानजी त्यांना आणण्यासाठी चंदनपुरीला गेले आहेत. पण त्यांची आणि प्रधानजींची अजून भेट झालेली नाही. ते जेजुरीत का आले नाहीत हे मला माहित नाही, परंतु ते अजूनही चंदनपुरीतच असून बानूच्या वस्तीवरच वास्तव्याला आहेत ही गोष्ट मात्र मला ठाऊक आहे. मुनिवर, मला तातडीने स्वर्गाधिपती इंद्रांना भेटायचे आहे. नारायण नारायण. देवी, त्यांना भेटायचे म्हणजे काय करावे लागेल? पुन्हा एकदा मी धर्मसंकटात सापडलो आहे. माझे आराध्य देखील आता जेजुरीत नाहीत. आता मी म्हाळसा देवींना काय सांगू? कसला विचार करता आहात मुनिवर? स्वर्गाधिपती इंद्रांना भेटण्यासाठी मला स्वर्गात जावं लागेल का? नाही देवी, तुम्हाला त्यांना भेटायचे आहे हा संदेश मी त्यांना देतो. ते स्वतः तुम्हाला जेजुरीत भेटायला येतील. तसे झाले तर उत्तमच. तुम्ही राजसभेत त्यांची भेट घेऊ शकाल अशी व्यवस्था करतो मी. येतो. नारायण नारायण. व्यवस्था तत्काळ करा. नारायण नारायण. स्वर्गाधिपती इंद्र ज्यांना म्हणतात ते तुम्हीच आहात ना? होय. चल अगं चल ना. म्हणजे आता का रातभर अशी उभी राहणार आहेस का? मला नाही ठाव. अगं तू देवांमोर गेली नाही तर त्यासनी काय वाटल? त्यांचं डोळं बी तुला हुडकत असत्याल. माझा धीरच होत नाही ग त्यांच्या मोहर जायचं. अगं पर समधी वस्ती म्हातारी कोतारी माणसं देवांशी इतकं बोलत्याल देवपार कटावून जात्याल. ते लोकांनी काय कळतंय वय? तू त्यांच्या मोहर गेलीस की त्यासनी बरं वाटेल. तुला नाही म्हणून सांगितलेलं कळत नाही वय? मग मी आज जाऊन भेटून येते देवासनी. त्यांच्या पाया बी पडती आणि त्यासनी सांगती की बानू तुमसनी घाबरती आहे म्हणून. थांबतच मोहर कुठं जातीस? अगं तू बी जाईना आणि मला बी जाऊ देईना. काय म्हणायचं तुला? बा हाय का तत? वय अगं म्हणजे देव काय रातभर असंच बसत्याल वय? त्यासनी जेवाया कराय ना ग वय? आणि कुणासनी बी सुचायचं नाही बघी. वय मला बी सुचलं नव्हतं. मी घरला जाते आणि देवासाठी काय बाय गोडधोड करते. वय म्हणजे देवांचा राग असेल तर तो बी पळून जाईल. आता काय झालं?